शरद पवार पहली बार 66 में या उसी वक्त चुन के आए, और दूसरे नेता है बाल ठाकरे। शरद पवार और बाल ठाकरे ने महाराष्ट्र की पूरी तरह से अपनी सोच के साथ, अपनी कृति के साथ बर्बादी की है, और महाराष्ट्र के बर्बादी के लिए जिम्मेदार है शरद पवार और बाल ठाकरे। कभी मुझे अगर टाइम मिलेगा तो इस पर मैं एक किताब लिखूंगा, कैसे इन दो नेताओं ने महाराष्ट्र को बर्बाद किया है। और एक जमाने में हम कहते हैं महाराष्ट्र बड़ा सुसंस्कृत है, महाराष्ट्र बुद्धिजीवियों का महाराष्ट्र है। कहां गए बुद्धिजीवियों का महाराष्ट्र? ये तो अभी बदमाशों का महाराष्ट्र बन गया, और इसकी जिम्मेदारी जो है शरद पवार पर ही है, क्योंकि क्रिमिनलाइजेशन ऑफ पॉलिटिक्स जो है महाराष्ट्र में 85 के बाद हमने बड़ी लड़ाई की उनके साथ, तुम्हें मालूम है। बिल्कुल बड़ा आंदोलन किया था 85-90 में, अन्ना हजारे, फिर ये खैरनाथ ने दाऊद की वो बिल्डिंग वगैरह भ्रष्टाचार पे। तो क्रिमिनलाइजेशन ऑफ पॉलिटिक्स जो महाराष्ट्र में हुआ है, शरद पवार ने पहली बार हितेंद्र ठाकुर और पप्पू खिलानी को कांग्रेस का ऑफिशियल टिकट दिया। हम लोग विरोध कर रहे थे, बड़ा आंदोलन खड़ा उसके साथ, लेकिन शरद पवार ने सुना नहीं। आज इसका ही नतीजा हम लोग देख रहे हैं कि महाराष्ट्र क्रिमिनलाइजेशन ऑफ पॉलिटिक्स नहीं हुआ है, पॉलिटिशियन ऑफ क्रिमिनल्स हुआ है। नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, आपण बघितलं असेल की निखिल वागळे सारखे संपादक, पत्रकार हे त्यांच्या काळामध्ये प्रसिद्धीच्या झोतामध्ये होते, जोपर्यंत ते कुठलाही पक्षपात करत नव्हते. सर्व पक्ष त्यांच्या दृष्टीने सारखेच. पत्रकारिता करताना काही गोष्टी पाळल्या पाहिजे. या गोष्टी जर तुम्ही पाळल्या नाही तर तुमची काडीची किंमत राहत नाही, आणि मग तुमचे बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत विचार काय होते, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत विचार काय होते, शरद पवारांच्या बाबतीत विचार काय होते ते आपण बघितलेच आहे. आणि आज त्यांच्या बाबतीत तुम्ही काय विचार करतात, किंवा तुम्ही आज उद्धव ठाकरेंना निवडणूक जिंकण्यासाठी जो अप्रत्यक्षरित्या प्रयत्न करतात, ते महाविकास आघाडी कशी चांगली होती आणि एकनाथ शिंदे कसे वाईट आहे, किंवा देवेंद्र फडणवीस कसे वाईट आहे, याच्यासाठी जे तुमचा 2-3 लोकांचा जो महाराष्ट्रामध्ये विषारी प्रचार चालू आहे, मग त्यामध्ये निखिल वागळे असतील, विश्वंभर चौधरी असतील किंवा असीम सरोदे असतील, हे निर्भय बनो या एका माध्यमातून जो यांचा विखारी असा प्रचार चालू आहे, हा केवळ आणि केवळ फक्त नरेंद्र मोदींचा यांना खूप असा काही राग आहे. याच्यातून स्पष्ट दिसतंय की यांचा अजेंडा नरेंद्र मोदींची बदनामी करायची, देवेंद्र फडणवीसांची बदनामी करायची, आणि त्यासाठी वाटेल त्या पद्धतीने आणि वाटेल ती लोकशाहीचे उदाहरणं द्यायचे. पण लोकशाहीच्या बद्दल निखिल वागळेंचं काय मत आहे हे सुद्धा तुम्ही नक्की ऐकलं पाहिजे. किंवा निखिल वागळे लोकशाहीबद्दल आणि काँग्रेसबद्दल, इंदिरा गांधींच्या बद्दल निखिल वागळेंचे विचार सुद्धा ऐकले पाहिजे. ते आपण ऐका. इंदिरा गांधींनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी आणीबाणी लादली. इंदिरा गांधींनी स्वतःची वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणीबाणी लादली. इंदिरा गांधींनी स्वतःचे जे सगळे चमचे होते आणि संजय गांधी सारखे जे गुंड होते यांना मोकाट सोडण्यासाठी आणीबाणी लादली. कोणत्याही प्रकारच्या लोकशाहीच्या संरक्षणासाठी त्यांनी आणीबाणी लादली नाही. नानी पालखीवाला सारख्यांनी त्यांना सांगितलं होतं की आपण सुप्रीम कोर्टात जाऊया, स्टे घेऊया, पण तुम्ही मधल्या काळात राजीनामा द्या. तो राजीनामा द्यायचा नव्हता, म्हणून इंदिरा गांधीने आणीबाणी लादली. आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना एका रात्री 25 जून 1975 या रात्री तुरुंगात डांबलं. हे केतकरांनी तुम्हाला सांगितलं नाही का? का नाही सांगितलं? घटना लपवायच्या, आपल्या सोयीच्या घटना घ्यायच्या, लोकांपुढे मॅन्युप्युलेटेड पद्धतीने मांडायच्या. हे कृत्य त्यांनी केलं, ज्या कृत्याचा आरोप ते सातत्याने संघावर किंवा फॅसिस्टांवर करत आलेले आहेत. अशा प्रकारे मला सांगा, आणीबाणी लादली लोकशाहीच्या संरक्षणासाठी, तर वृत्तपत्रांवर बंधनं का आणली? प्रत्येक वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये सेन्सॉर का बसला? इंदिरा गांधींना काही भीती नव्हती ना, त्या तर कर्तृत्ववान होत्या. मग त्यांना वृत्तपत्रांची तोंड बंद करावी. या देशाच्या इतिहासामध्ये ही सेन्सॉरशिप अभूतपूर्व होती, कारण त्यापूर्वी असं झालं नव्हतं
की वृत्तपत्रांना लिहिण्याचं स्वातंत्र्य नाही. अनेक वृत्तपत्रांनी, स्टेट्समन सारखं वृत्त असेल, आपले अग्रलेख कोरे छापले त्यावेळेला. इंदिरा गांधी जर एवढ्या प्रभावी होत्या तर त्यांना वृत्तपत्रांची भीती का वाटली? सरकारी अधिकारी नेमून वृत्तपत्रातला शब्द न शब्द तपासावा असं त्यांना का वाटलं? हे केतकर आपल्याला सांगत नाहीत. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरच्या सगळ्या घटना मी तुम्हाला सांगतोय. आणीबाणी लादल्यावरच्या घटना वेगळ्या आहेत, पण इंदिरा गांधी संकटात सापडल्या होत्या, लोकप्रियता त्यांची संपली होती आणि स्वतःची सत्ता मजबूत करण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, त्यानंतर घटना दुरुस्त्या केल्या. तेव्हा निखिल वागळेंचे कालचे विचार, आजचे विचार, मग निखिल वागळेंना आज बाकी काँग्रेस चांगलं वाटू लागले, राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी चांगली वाटू लागली, उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांना चांगली वाटायला लागली. कधीतरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने निखिल वागळेंचं कंबरडं सुद्धा मोडलं होतं. निखिल वागळेंवर फार मोठा हल्ला सुद्धा शिवसेनेने केला होता. त्या गोष्टीची आठवण सुद्धा निखिल वागळेंना राहिली नाही. पण आता त्यांचं काम ते करतात. ते खरं तर पुण्यामध्ये जी काही घटना घडली किंवा निखिल वागळेंच्या गाडीवर जो काही कथित हल्ला जो काही कुणी केला असेल त्या प्रकाराची तर आपण समर्थन करू शकत नाही. असे प्रकार व्हायलाच नकोय. आणि जो कोणी निखिल वागळेच्या गाडीवर कुणी हल्ला केला असेल तर त्याची आपण निंदा करायला हरकत नाही. कारण लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी, विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, तुम्ही त्यांचं मत ते मांडतात आहे आणि त्यांच्या मताला कुणी काडीची किंमत सुद्धा महाराष्ट्रात देत नाही. आज निखिल वागळेंचा महाराष्ट्रामध्ये कुत्र सुद्धा विचारित नाही. आणि आशिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांचं हे विष लोकांनी सगळं पाहिलेलं आहे. किंवा ते उद्धव ठाकरेंच्या स्टेजवर का गेले, उद्धव ठाकरेंचे गुणगान का करत होते, लोकांना एकनाथ शिंदे, फडणवीसला फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना बाकी उद्धव साहेब, आदित्य साहेब. तेव्हा अशा प्रकारचे हे जे भाट आहे, आशिम सरोदे आणि निखिल वागळे आणि हे विश्वंभर चौधरी, यांना महाराष्ट्रामध्ये फार काही काडीची किंमत नाहीये. यांच्यावर हल्ले करून यांना मोठं करण्याची काही गरज नाहीये. ज्यांनी कुणी त्या निखिल वागळेच्या गाडीवर हल्ला केला असेल, अतिशय बकवास काम केलेले, यांना ह्या लोकांना कुणी महाराष्ट्रामध्ये विचारत नाही. यांना तुम्हाला मोठं करण्याची गरज काय? यांना किती आग लावायची लावू द्या, त्याच्यामुळं काही फरक पडणार नाही. आणि राज्यातली जनता अतिशय सक्षम आहे, राज्यातली जनता विचारी आहे. अशा विषारी विचारांचा कितीही आता यांनी प्रचार केला आणि कितीही पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. प्रत्येक जनता विचारी असते, अभ्यासू असते आणि यांचं जे काही लिब्रांडू आणि जे पुरोगामित्व आणि सोयीप्रमाणे राजकारण, काल एक बोलायचं, आज एक बोलायचं, उद्या एक बोलतील, तेव्हा यांच्या राजकारणाला काही काडीची किंमत नाही. खरं तर या तिघांनी उद्धव ठाकरेंच्या बरोबर किंवा शरद पवारांच्या बरोबर पार्ट्यांमध्ये प्रवेश करावा, लोकसभेची निवडणूक लढवावी किंवा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवावी. आपल्यामध्ये किती क्षमता आहे ते सुद्धा आपल्याला कळून जाईल. किंवा यांना उद्धव ठाकरेंना सल्ला देतात किंवा शरद पवारांना सल्ला देतात, त्याच्यापेक्षा तुम्हीच निवडणुका का लढवत नाही आणि या देशाचं पंतप्रधान व्हा, राज्याचं मुख्यमंत्री व्हा, कोणी तुम्हाला अडवले. पण यांचं सुद्धा यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. महाविकास आघाडीचं जे काही वाटोळं केलं असेल ते निखिल वागळे, ह्या विश्वंभर चौधरी आणि आशिम सरोदे या लोकांनी केलेले. कारण उद्धव ठाकरेंना सुद्धा हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचं काम सुद्धा या पुरोगामी लिब्रांडूंनी केलेले आणि हे उद्धव ठाकरेंना कधीच समजलं नाही. त्याच्यामुळे या अशा फालतू लोकांवर हल्ले करून यांना मोठं करण्याची काही गरज नाही. खरं तर यांना जो काही राग आहे, जेव्हापासून नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेवर आले तेव्हापासून भ्रष्टाचार बंद झाला आणि यांच्या जे काँग्रेसच्या काळामध्ये ज्या काही परदेशवाऱ्या, यांच्या संस्थांना परदेशी फंड्स येत होते,
यांच्या बोगस संस्था चालू होत्या. सरकारकडून सुद्धा यांना संस्थांना पैसे मिळायचे, यांना चांगले चांगले पुरस्कार मिळायचे आणि मग विदेश वाऱ्या, मग विदेशामध्ये जाऊन खरेद्या, मजा हाजा पार्ट्या, आरामशीर सगळा दिल्लीचा जो काही लुटियन झोन आहे यांचं सगळे दुकानं आता बंद झाले. त्यामुळे यांना नरेंद्र मोदी नको आहेत. खरं तर यांनी म्हणायचं की आम्ही जातीवादी नाही, अमकं नाही, तमकं नाही, पण नेहमी ब्राह्मणांचा द्वेष करायचा, गुजरात्यांचा द्वेष करायचा. खरं जे काही विष पांगवण्याचं महाराष्ट्रामध्ये काम केलं असेल ते या निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी, आशिम सरोदे करतात. या अशा फालतू लोकांवर किंवा या देशविरोधी लोकांवर वेळ खर्च करण्यापेक्षा लोकांनी चांगले विचार ऐकले पाहिजे. यांच्या विचाराने नक्कीच येणारी पिढी खराब होऊ शकते. त्यामुळं या अशा नतद्रष्ट लोकांना महत्त्व देण्यापेक्षा आपण आपल्या पक्षाचे, आपल्या याचे काम करणं गरजेचे आणि या लोकांवर वेळ खर्च करून काही उपयोग नाही आहे. यांना मोठं करून यांचं महत्त्व वाढून हे नक्कीच विषारी प्रचार करत असतात. त्याला काही किंमत नाही. कोण यांचे विचारसुद्धा पाहत नाही. यांना कुठलाही रोजगार उपलब्ध राहिला नाही. फक्त विष कालवण्याचं काम यांच्याकडे सुरू आहेत. त्यामुळं कालचे यांचे संघाबद्दलचे विचार, भारतीय जनता पार्टीबद्दलचे विचार, उद्धव ठाकरेंच्या बद्दलचे काल काय बोलत होते, आज काय बोलतात, शरद पवारांबद्दल काल काय बोलत होते, आज काय बोलतात, काँग्रेस बद्दलचं काय, इंदिरा गांधींच्या बद्दलचं निखिल वागळेचे विचार काय, आज काय. तेव्हा या सगळ्या गोष्टी लोक पडताळून बघत असतात. निखिल वागळेंनी कितीही गरळ ओकली तर मोदीचं काही वाकडं होणार नाही. 2024ला नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होतील आणि 400+ जागा निवडून अख्ख्या देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे. त्याच्यामुळं निखिल वागळेंनी आता ह्या प्रचाराची किती धग राज्यामध्ये पोहोचवली तर माझ्या मते निखिल वागळे हे जरी विरोधात प्रचार करत असतील पण तो आपण पॉझिटिव्ह घ्यावा. जेवढं निखिल वागळे किंवा विश्वंभर चौधरी, आशिम सरोदे नरेंद्र मोदींना शिव्या देतील तितक्या जागा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या वाढतील याची गॅरंटी बाकी आपण देऊ शकतो. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.